पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। वर्धमान कॉटॅक्स अँड जिनिंग प्रेसिंग कंपनी सुरूच राहणार, महिला व पुरुषांसह शेतकऱ्यांचा कंपनी बंदबाबत विरोध। शिंदखेडा तालुक्यातील परसामळ गावालगत स्टेशन रोड येथील वर्धमान कॉटॅक्स अँड जिनिंग प्रेसिंग कंपनी बंद करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं। त्यात त्यांनी काहींचं म्हणणं होतं की सदर कंपनीमुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे। त्या अनुषंगानं परसामळ ग्रामपंचायतीनं वर्धमान कॉटॅक्स अँड जिनिंग प्रेसिंग कंपनीच्या बाबतीत विषय घेतला असून यावेळी शेकडो गावकरी, शेतकरी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते। उपस्थित नागरिक त्याचप्रमाणे विशेषतः महिलांनी वर्धमान कॉटॅक्स अँड जिनिंग प्रेसिंग कंपनी ही बंद करू नये, ती चालूच ठेवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। सदर कंपनी बंदबाबतचा निर्वाळा करण्यासाठी परसामळ येथील लोकांची ग्रामसभा घेण्यात आली असून यात प्रामुख्याने कंपनी चालू ठेवण्यासाठी ज्यांचा होकार असेल त्यांनी हात वर करण्याविषयी सांगण्यात आले होते। यावेळी शेकडो लोकांनी हात वरती करून वर्धमान जिनिंग चालूच असली पाहिजे अशी भूमिका घेतली असून थोड्याच व्यक्तींनी ती बंद करण्यासाठी हात वर केले। तरी ग्रामसभेत वर्धमान जिनिंग कायमस्वरूपी चालू ठेवण्यास ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून महिलांनी सांगितले की सदर जिनिंगमुळे शेतकऱ्यांना फायदा होत असून गोरगरिबांचा संसार चालत आहे। अनेक बेरोजगारांना रोजगार या कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे, म्हणून ही कंपनी जर बंद झाली तर शेतकरी व मजुरांचं मोठं नुकसान होणार असल्याचं सांगितलंय। यावेळी असं देखील कळते की वर्धमान कॉटॅक्स अँड जिनिंग येथील मालकांना विनाकारण त्रास दिला जात होता, म्हणूनच हा विषय ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आला असून ग्रामस्थांनी या विषयाला 100% अनुमोदन देऊन कंपनी कायम सुरू ठेवण्यासाठी ठराव पास केलाय। तसेच पुढील कार्यवाही कागदपत्रे सादर करणार असल्याची माहिती यावेळी समजली। मुख्य संपादक जतीन बोरसे। गोरगरीब लोक तिकडं पोट भरताय, नोकरी करताय, अजून शेतकऱ्यांची तिथं माल जात आहे तपासांचा, तर दूर जातील तर त्याचं किती हाल होणार। काय म्हणून ही जिनिंगला टाकलेली आहे, आपल्याला त्याच्यासाठीच आपल्याला उपयोग येत आहे, म्हणूनच आपण जिनिंगला हे दिलेलं आहे ना, सरकारने दिलेलं आहे, म्हणून जिनिंगच राहायला पाहिजे। आणि अण्णासाहेब यांचं नाव त्या खालीला राहायला पाहिजे ही आमची मागणी आहे। ते नाव नाही पाहिजे आम्हाला, शेतकऱ्यांसाठी चालूच राहायला पाहिजे, कारण की म्हातारे लोक कुठे जाणार, गाड्या घेऊन मुलं तर बाहेर गावाला गेले, म्हातारीचे गाडी घेऊन जातात, तर ते आमचं बाजूचं विकून देतात, आपण आमचा नंबर लागून जातो, म्हणून या गावामध्ये ती जिनिंग चालू राहायला पाहिजे हीच माझी मागणी आहे। चालू राहायला पाहिजे, तिथे कोणी जाणार इथं चालू राहायला पाहिजे। मुलं वर्धमान जिनिंग मध्ये काम करताय, बरोबर, फक्त ते मुलं 4 ते 5 महिने काम करतात, CCI चालू राहतं, बरोबर। तर त्या मुलांनी 4-5 महिने काम करून त्यानंतर पुढे जावं, एक ठराव ग्रामपंचायतने जिनिंगला पण द्यायला पाहिजे की ते मुलं पूर्ण 12 महिने तिथंच काम करतील। आपण हे नाव असाच पाहिजे अशा लोकांनी हात वरती करायचा आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।